हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज पुण्यात राज ठाकरेंची सभा होत आहे. प्रचंड गर्दी आहे आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटात राज ठाकरेंचं आगमन होणार आहे. या सभेसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. दुपारी मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर सुद्धा लोकांनी तुडुंब अशी गर्दी केली आहे. चला जाणून घेऊया लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे या सभेबद्दल. 2 दिवसापूर्वी पुणे शहरातल्या काही मुस्लिम मौलवींनी जे फतवे काढले होते आणि काँग्रेसला मतदान एक गट्टा करा, त्याच्यामध्ये त्यांनी MIMला मतदान करू नये आणि वंचितला मतदान करू नये, आपलं मत डिवाईड होऊ नये, ह्याच्यासाठी त्यांनी काही फतवे काढले होते आणि ते फतवे काढून काँग्रेसचं एक गट्टा वोटिंग व्हावं या गोष्टीसाठी त्यांनी लोकांना, मुस्लिम समुदायाला आवाहन केलं होतं. तर त्या गोष्टीसाठीच हिंदूंनी एक गट्टा मतदान करावं आणि ते एक गट्टा मतदान तुमचं मतपेटीतून तुमच्या राजकारणामध्ये यावं आणि नरेंद्र मोदींना आणि मुरलीधर मोहोळ आणि महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावं, ह्याच्यासाठी राजसाहेबांनी आज जी घोषणा केलेली आहे, तंतोतंत प्रत्येक महाराष्ट्र सैनिक आणि प्रत्येक कार्यकर्ता त्याचं तंतोतंत पालन करेल हे आपल्याला इथं जाणवतं आहे आणि हे असंच घडल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा आवाज ही महाराष्ट्राची शान आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राची शान होती. तसं त्यांचा वारसा जपणारा नेता म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे. राजसाहेब ठाकरेंनी पुणे शहराला जे आजपर्यंत जिव्हाळा निर्माण केलेला आहे किंवा पुण्याविषयी जे त्यांचं प्रेम आहे ते त्यांनी आज सर्वसामान्यांपासून व्यक्त केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य, राजसाहेब एक म्हणजे विकास पुरुषच आहे. त्यांना बाकीचे त्यांचे विषय काय असतील, पण हिंदुत्वासाठी आदरणीय नरेंद्र मोदींना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि हिंदू टिकला पाहिजे किंवा हे बाकीचे राजकारण न करता विकासाचं राजकारण झालं पाहिजे, ह्यासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी मुरली अण्णा मोहोळ यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि पावसाने निसर्गाने पण साथ दिलेली आहे. हा विजयाचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही केला गोंधळ तरी निवडून येणार मुरलीधर मोहोळ. पंतप्रधानांना परत एकदा, नरेंद्र मोदींना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी आम्हा सगळ्यांचा म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने आमचा पूर्ण पाठिंबा आहे. महायुतीच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्हाला वेळात वेळ काढून एवढे सर्व लोक येऊन पाऊस असतानाही सगळ्यांनी वेळ दिला, त्यामुळे सगळ्यांचे आभार. छान वाटलं आणि अण्णांचा विजय निश्चित आहे. मोहोळ अण्णांचा विजय निश्चित आहे. मतांनी येतील अण्णा निवडून, काय वाटतं? लीड कितीचं? अबकी बार 400 पार आहे. आज साहेबांनी जे विजन मांडलं पुण्यासाठी, मुरलीधर मोहोळांना समोर आणून, उमेदवारांना समोर आणून साहेबांनी जे सांगितलं की काय विकास करायला हवा, आजपर्यंत सगळे नेते आले, पुण्यामध्ये आले, कुठे महाराष्ट्रात फिरले, आजपर्यंत असं कुठल्या नेत्यांना सांगितलं नाही की तुम्ही असं करा तसं करा. पण राजसाहेब असे एकमेव नेते की त्यांनी सांगितलं की पुण्यासाठी काय करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. म्हणजे साहेबांनी त्यांच्या ॲक्च्युली त्यांचं जे विजन आहे ते आपल्या उमेदवारापर्यंत पोहोचवलं आणि उमेदवारांनी सुद्धा एक ग्वाही दिली की आम्ही ते पूर्ण करू तुमचं विजन. मुरली अण्णा उमेदवार आहे, किती मतांनी निवडून येतील, काय लीड असणार रिझल्टच्या दिवशी? 1.5 ते 2 लाखाचं लीड असू शकतं, एवढा विश्वास आहे आम्हाला. अबकी बार 400 पार. अजून एक महत्त्वाचा प्रश्न होता की धो पाऊस सुरू होता. आता तुम्ही सगळे युवा आहात आणि युवाचं रक्त सळसळतं असं म्हणायला हरकत नाही आहे, पण तरी एवढ्या पावसात तुम्हाला माहिती होतं का सभा होईलच म्हणून? कारण की मोठमोठ्या नेत्यांच्या सभा कॅन्सल झाल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगशील? 100% राजसाहेब असा कुठला विचार करत नाही. जसं की साहेबांनी सांगितलं की 5 लोक जरी असले तरी मी करणार, तर 5 लोकांसमोर राजसाहेबांचं भाषण हे शक्यच नाही. आमच्यासारखे भरपूर असे युवा आहेत की जे साहेबांचं भाषण ऐकायला उत्साही असतात. एवढी लोक सगळी फक्त राजसाहेबांच्या प्रेमापोटी इथं आलेलं भाषण आहे. एवढा पाऊस पडून देखील सुद्धा खूप भरगच्च भरलेलं आहे मैदान, म्हणजे रस्ता फक्त राजसाहेबांच्या प्रेमापोटी. राजसाहेबांची सभा होती, ती होणारच होती आणि ऐकायला आमच्यासारखे जे आता आम्ही बाहेरून आलेलो आहे विद्यार्थी, मी जालन्याहून आलो आहे, माझा मतदारसंघ वेगळा आहे, पण राजसाहेबांना ऐकण्यासाठी मी आलो आहे. आणि दुपारी किती पाऊस पडला तर माहीत होतं की राजसाहेबांची सभा 100% होणार आहे. काय वाटतं तुम्हाला, अबकी बार 400 पार हे निश्चित आहे? अबकी बार 400 पार होणार. मला तर वाटतं 500 पार पण व्हायला काही हे लागणार नाही. निश्चितपणे राजसाहेब आता सोबत आल्यामुळं महायुतीची ताकद वाढलेली आहे. आजच्या सभेतला कुठला मुद्दा आहे तो सगळ्यात जास्त आवडला आहे तुला? आजच्या सभेतला राजसाहेब जे विकासावर बोललेत, फक्त कोणावर टीका करायची म्हणून टीका केली नाही, की खासदार निवडून दिल्यानंतर ते खासदारांनी काय काम केले पाहिजेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि मुरली अण्णाला सांगितलं की तुम्ही खासदार निवडून गेल्यानंतर काय गोष्टी कराव्यात. त्यामुळं ते फार मला आवडलं की त्यांनी विकासाचा जे विजन आहे ते मुरली अण्णाला दिलं. तू कुठून आलायस? मी इथलंच आहे, पुण्यातलंच.
काय वाटतं तुला अबकी बार 400 पार? हो नक्कीच अबकी बार 400 पार. आणि जसे आम्ही मनसेंनी ताकद लावली मग तर सहज सोपं आहे 400 पार. बरं, मुरली अण्णांना मतदान करायचं कारण काय तुझ्या मागे? मुरली अण्णांकडे ते एक विजन आहे की शहराचा विकास. आता साहेबांनी सांगितलंच, राजसाहेबांनी, की कसा विकास झाला पाहिजे शहराचा. शहर असंही वाढत चाललं आहे, तर प्रॉपर एक शेपमध्ये नाही का विकास झाला पाहिजे. तर त्यापेक्षा मुरली अण्णांकडे, आणि मुरली अण्णा 100% निवडून येतील. मी तसं हडपसरमधून आलो आहे आणि खास सभा ऐकण्यासाठी आलो होतो मी. तर राजसाहेब ठाकरे ह्यांची सभा झाली तर ते काही बोलले की जातीवाचक राजकारण नाही करायचं, तर त्यांनी धर्मावरती राजकारण केलं. सांगायचा मुद्दा काय एकच की विकासावरती राजकारण करा, जातीवरती आणि धर्मावरती राजकारण तुम्हाला करून काय सिद्ध करायचं आहे नेमकं, बरोबर? आणि जे विकास कामं झालेत त्याच्यावर तुम्ही बोलताय नाही का? अरे होणार काय आहे पुढे, तुम्ही ह्याच्यावरती नाही बोलत ना. म्हणजे तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे नेमकं? हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई हे तुम्ही सांगायचं राहून जात आहे फक्त. आणि हिंदू आणि मुस्लिम फक्त दिसतात तुम्हाला, मग अदर रिलिजन तुम्हाला दिसत नाहीत का? बरोबर ना? तरी तुम्हाला काय वाटतं, आता तुम्हाला जर आता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, तुम्ही कोणाला मत देणार आहे आणि तुमच्या दृष्टिकोनातून विकास काय आहे? आता कसं आहे की हे मुरलीधर अण्णा मोहोळ हे भाजपमधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर आता शेवटी जनतेचा कौल असतो, प्रत्येकाला हक्क आहे की मतदान करण्याचा. आणि ह्यातून एक सिद्ध होईल की पंतप्रधानांनी पण 10 वर्षामध्ये पाठीमागच्या काय विकास कामं केलेली आहेत, शेतकऱ्यांसाठी काय कामं केलेले आहेत, शहरांमधल्या लोकांसाठी काय कामं केले आहेत, ग्रामीण भागामधल्या लोकांसाठी काय कामं केलेले आहेत. आणि ते जे बोलले जसे बोलले होते की भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये टाकू किंवा त्यांना सगळं बाहेर काढू, तर ते काढलं नाही आणखीन. तर ते काढलं पाहिजे. जसा काळा पैसा बाहेर काढला तसा त्यांनी हे लिस्ट काढली पाहिजे ना. जसे भ्रष्टाचार आहे तसे बाहेर काढले पाहिजेत. तर ते सिद्ध करूनच त्यांना घेतलं पाहिजे टीममध्ये त्यांच्या, हे असं मला वाटतं वैयक्तिक. तसं प्रत्येकाला म्हणजे हा जनता तर दाखवून देणारच आहे, 13 मेला तर दाखवून देणारच आहे तशी. आता काही भागांमधली निवडणूक झालेली आहे, काही भागामधले राहिलेली आहे, तर होऊन जाईल ते पण. आणि जनता कौल दाखवून ते जे पण काय, कुणाला खासदार निवडून द्यायचं, कुणाला पंतप्रधान करायचं हे जनता ठरवणारच आहे.